So currently only he's got placed at the package of 3.2 LPA. खूप बरं वाटतंय. माझं जे ड्रीम होतं IT कंपनी जॉब करायचं ते पूर्ण झालं. आता खूप एक्सलेंट वाटतं. Okay. So hello friends once again. So now in this Audis platform we have another ex alumni, Shubham Gachande. So he has come along with his parent to give us his journey regarding how his IT career has been started. So currently only he's got placed at the package of 3.2 LPA. So we'll discuss regarding his journey and all. Kaki namaskar, Kaka namaskar, namaskar. तर शुभम कसं वाटतंय तुला? असा खूप बरं वाटतंय. माझं जे ड्रीम होतं IT कंपनी जॉब करायचं ते पूर्ण झालं. आता खूप एक्सलेंट वाटतं. कसं तुला ऑडिस रिगार्डिंग कुठून कळलं? ते ऑनलाईन कळलं मला. ऑनलाईन. ओके. मग इथे आल्यावर तू कोणाशी बोलणं झालं? काय आयशा मॅम सांगते तेजस सरांचं. काय गायडन्स दिलं त्यांनी मला विंडोज 11 ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स घ्यायसाठी गायडन्स केला. मग तुझं प्रॅक्टिकल म्हणजे ट्रेनिंग जर्नी कशी होती? ट्रेनिंग जर्नी पण एक्सिलेंट होती. प्रत्येक वर्णावरती देवजीत सरांनी तेजस सरांनी सपोर्ट केला, गायडन्स केला. मग काय डिफिकल्टीज आली? डिफिकल्टीज एसच फार एवढ्या आल्या नाही. एवढं चांगलं शिकवलं म्हणून जास्त काही डिफिकल्टीज काय फेस झाल्या नाही एवढ्या. की तुम्हाला कसं वाटतं? नाही, आम्हाला हेच वाटत होतं की मुलाने कोर्स करून जॉबला लागावं. तर ऑडिस आम्हाला ते सांगितल्यानंतर मग तो इथे त्याने ते कोर्स घेतला आणि कोर्स केल्यानंतर त्याला ते जॉब इथे मिळाला, म्हणजे प्लेसमेंट मिळाली. त्यामुळे जरा बरं वाटते आम्हाला, आणखीनच चांगलं. आणि पुढे आणखीन कोर्स घेऊन त्याने पुढची वाटचालीस शुभेच्छा द्यावं त्याला. मग आता तुझं प्लेसमेंट किती इझिली झालं? कसं हेल्प झालंय प्लेसमेंटसाठी? प्लेसमेंटसाठी कोर्स झाल्यानंतर लगेच विदिन अ मंथ or 2 month मध्ये मला प्लेस करून दिलं. इंटर्नशिप दिली. इंटर्नशिप मध्ये त्यानंतर मला लगेच प्लेसमेंट घेऊन टाकली. मला इंटर्नशिप चालू असतानाच. बाबा तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. आणि लाईक आता तुम्हाला काकी बस बोलायचं होतं, लाईक ऑडिस रिगार्डिंग तुम्हाला काय बोलायचं आहे? जरा ऑडिट इन्स्टिट्यूट चांगलं आहे मुलांच्या करिअरसाठी, भविष्यासाठी तर खूपच चांगलं आहे त्यांचं. सपोज आता मला माहित झालं, जर समजा कोणी अजून माझे रिलेटिव्ह जर असे मुलं शिकलेले असतील तर नक्कीच मी त्यांना सांगेल की ऑडिटमध्ये तुम्ही कोर्स वगैरे करा, IT करा. आणि ते केल्यानंतर तुमचं म्हणजे जे मुलं असे म्हणजे माहीत नाही त्यांना त्याचे फिरतात, ते कोर्स करतात वेगळे दुसऱ्या मार्गाला जाऊन, आणि ते लांबून फिरून पुन्हा गोंधळतात, काय करावं त्या कन्फ्यूज होतात. ते मार्ग न त्यांना मिळाल्यामुळे ते असं होतं. तर मी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करेल की तुम्ही अशा ठिकाणी जा की ते तुम्हाला कोर्स वगैरे करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर राहू शकाल. तर ही होती जर्नी रिगार्डिंग शुभम गचांडे. थँक्यू.